ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड खुर्द जवळ महामार्गावर भीषण अपघात घडलाय। भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर वाहनाचे टायर फुटल्याने वाहनाचा ताबा सुटून ते रस्त्यालगत उभ्या गॅस टँकरवर आदळले। या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झालेत। जखमींमध्ये एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। मृतांमध्ये नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचा समावेश आहे। संबंधित क्रुझर वाहन गुजरातमधील व्यापी येथून लग्न समारंभ आटपून अकोल्याकडे जात होते। लग्नानंतर नववधूला घरी आणताना हा दुर्दैवी अपघात घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार वाहनाचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे क्रुझर थेट उभ्या गॅस टँकरवर जाऊन आदळली। धडकेनंतर वाहन उलटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। हमारा एक्सीडेंट हो गया है यहाँ पे जळगाव में। आओ सर, अरे बोलाओ ना सर, टीचर वाला गाड़ी किस का हवा काय घटना घडली? आम्ही अकोल्याहून आलो होतो, कालच आलो होतो आम्ही। आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो। त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला आहे। या तर आम्हाला पण माहिती नाही पडली गाडी कुठे घुमली, काय घुमली, आम्हाला काहीच माहिती नाही पडलं। तसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला, ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते। म्हणजे ताई, मोठे पप्पा आणि मम्मी, मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला। पण आता लग्न उठलं त्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या। तर लग्न 26 तारखेला झालं। 26 तारखेला लग्न झालं तर आम्ही वापस घ्यायला आलो होतो ताईला, घेऊन चाललो होतो। हे अपघात झाला आमच्यासोबत। क्लोजर आम्ही होतो 12 जण, 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते। लग्न 26 तारखेला झालं। 26 एप्रिलला। नाही, मला समजलंच नाही काय झालं कसं झालं। गाडीमध्ये एकूण किती महिला पुरुष? 2-3 महिला होत्या, म्हणजे ताई होती, ताईसोबत 2 बहिणी होत्या। बाकी आम्ही सर्व मुलं होतो। लग्न झाली, एक मुलगी होती आणि 2 मुली होत्या। एक पूजा वाघळकर, एक खुशी वाघळकर, एक रंजना पाचपोर। 3 जण होते। डेट आणि कन्फर्म नाही वाटली, मला माहिती नाही डेट कोणाची झाली, तर पण झाल्यावर माहिती आहे मला। वापीवरून आम्ही निघालो तरी सिरीवरले। हो, रात्रीच निघालो आम्ही। माझं नाव प्रेम भारत वाघळकर। माझं बहीण आहे मोठीवाली। काय घटना आहे, तुम्हाला काय माहिती मिळाली होती? आज सकाळी वापीहून अकोला जाण्याकरता एक वराड कुजर गाड्यामध्ये जात होते लग्नाचे, आणि माझ्या मित्राचा मला कॉल आला करंजच्या अकोल्याहून की आमच्या गावच्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला आहे। तर मी त्यांना कॉल केला, ते सिव्हिलला आले। ते इथं 3 पेशंट डेथ झाले, एक नवरी आणि 2 जेंट्स होते ते डेथ झाले, आणि एक बच्चू आहे ते आता थोडं सिरियस आहे। बाकी 4 थोडे स्टेबल आहे। आणि जवळजवळ ते गाडीमध्ये 14 लोक होते, 14 13 जण सापडले आहे, 1 जण थोडा सापडण्याचा बाकी आहे। ते त्यांचं ड्रायव्हरला मी विचारलं, त्यांनी सांगितलं की गाडीचं टायर फुटले बा कुठंच गाडीचं, त्याच्यामुळे आमचा ॲक्सिडेंट झाला। हे वराड धरणगाव तालुक्यात वराड या गावामध्ये ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा। नवरी मयत झालेली आहे। नाव तर काही सांगता येत नाही, पण तुम्हाला कळवतो थोड्या वेळात नाव। हे सगळे अकोल्याचे होते, ते तापेहून निघाले ते अकोला जाण्याकरता। हो,
मी ग्रीसमॅन साहेबांच्या माध्यमातून त्यांना खूप मदत केली. आता ते जे डेथ बॉडी आहे त्यांना अकोला सिव्हिलला रवाना केले. तिथे त्यांचं PM करतील. आम्ही पहिले वापीला गेले. इकडनं 9 जण आम्ही नवरीला आणायला तिकडून वापीहून. रात्री 12 निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी, आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती. आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये, भजे वगैरे चहा पाणी पिलं. झोपीला ड्रायव्हर पूर्ण. मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहिती नाही. हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. कारण आमच्या इकडे सत्याची पूजा. हो, ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं, 26चं लग्न आलं. हो, रात्री 12 निघालो आम्ही 9 जण. नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो, कस तरी बाहेर आलो. मी ओढलो मागतो. हो, पाठीमाग बसलो होतो. मोठ्या बोरीला जास्त मार लागेल. अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती का अशीच? निघायच्या आधी काय झालं? आम्ही पूजा बरोबर केली, लिंबू नाही टाकलं काय याच्या आधी निघायच्या आधी थांबून पण गेलेलं होतं. आम्ही 7:30 निघणार, पण तिची सासूबाई थोडं लेट जा. आम्ही लवकर पत्न करायचो. आम्हाला 2 दिवस झोप होती डोळ्यात ना. काळजी रात्र गाडी रात्री रात्र गाडी ते ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही नाश्ता पाणी केला. अचानक कसं गाडी काय मला माहिती नाही. पाठी बसव पूर्ण दबलं होतं. कसं तरी देवानच काढलं मला. रवी वागला मुलीचं ना बाप. जाणवत होते अकोला. आता ह्याच्यात आहे ना 9 कॅज्युअल्टी आहेत आणि त्याच्यातले 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आपल्याकडे आणि एक बच्चू ते CIC ला आपण ठेवलेलं आहे. हे वराडला हे झालेला ऍक्सिडेंट आहे. हे वापीहून निघालेले होते आणि अकोल्याला जात होते. असं हे काय वराडचे होतं लग्नाचं देखील? हा, लग्नाची. यामध्ये नवरी देखील डेट झालेली आहे. कुठून कुठे जात होते? हे वाफीहून निघालेले होते आणि ह्याला जात होते, अकोल्याला जात होते. वराडला हे झालेलं आहे. याच्यामध्ये पुरुष किती आहे आणि महिला किती आहे? ह्याच्यात 2 पुरुष आहे आणि 1 महिला आहे. आता सध्याला जखमीवर उपचार चालू आहेत. असं सांगता येणार नाही अजून काही. जखमी बघा आता 4 हे मेल आहेत आणि 1 बच्चू आहे. अजून तर तेवढं काही हे नाही झालेलं आहे. किती रुग्ण या ठिकाणी दाखल झाले? हे 9 रुग्ण झाले. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.